एका क्लायंटचा प्रश्न होता का मी VC मध्ये गुंतवणूक केली पाहिजे की म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली पाहिजे. मी त्याला उत्तर दिलं का VC ही गुंतवणूक नाहीये. VC म्हणजे ही बचतीचा एक प्रकार आहे जो काही पिढ्यानपिढ्या आपल्याकडे चालू आहे. त्याचे बरेच प्रकार आहेत VC मध्ये. तो आपला आजचा विषय नाहीये. पण VC म्हणजे तुम्ही गुंतवणूक नका समजू, तर ती एक बचतीचं साधन आहे. बघा तुम्ही विचार करा का आतापर्यंत VC मधले किती रुपये तुमच्याकडे शिल्लक आहेत म्हणून. तुम्ही मागील 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष काही जण VC मध्ये पैसे बचत करतायत. पण ते आता किती रुपये आहेत सध्याच्या स्थितीला हे आपण एकदा आवर्जून पहा. काय होतं, आपण VC लावतो त्यात साधारण 12 जण, 24 जण, 36 जण असतात. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष चालते. आणि ते पैसे येण्याच्या आधी आपण ठरवून घेतो की बाबा मला VC लागली तर मी हे घेईन, ते घेईन. मग ही बचत आहे की गुंतवणूक आहे? तर मुळात ही बचत आहे. मी तुम्हाला सांगेन म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करा. 2,000 रुपयाची गुंतवणूक तुम्ही 30 वर्ष केली, जर तुम्हाला 12% रेटने रिटर्न मिळाले तर ते 61,61,000 रुपये बनतात. जर तुम्ही 1,000 रुपयाचीच गुंतवणूक म्युच्युअल फंड मध्ये केली आणि जर ती 30 वर्ष कंटिन्यू ठेवली तर तुम्हाला 30,80,000 रुपये परत भेटू शकतात. तर तुम्ही विचार करा ही किती मोठी रक्कम होऊन जाते का जेणेकरून तुमच्या आयुष्याची शेवटची वर्ष चांगल्या पद्धतीने जाऊ शकतात. तर नक्कीच तुम्ही विचार करा आणि VC ऐवजी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करा. जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर मला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. धन्यवाद.